ए ओम्या, त्यांनी पाहिलं नसेल ना आपल्याला? नाही नाही नसन बघितलं. त्यांनी जर बघितलं असेल ना अख्ख्या गावभर बोबाटा करी. हा ग. बरं तू आता पडदेशी घरी, आपण उद्याच बघू काय होतंय ते. हा जाते मी. ग्रामसभा आज ठीक 2 वाजता मंदिरापाशी जमा हो सगळे. आज काहीतरी गावात दिसतंय, जायला पाहिजे कार्यक्रमाला. काजल, काजल थांब की. अगं दे थोडा बाई इकडं, जड झाला असन तुला. कसला जड होईन, जाते मी. अगं थांब, अगं दे इकडं. ओम्या तू का करतोयस रे असं? रात्री बघितलं ना काय झालं? मी फक्त एक मैत्रीण म्हणून तुला भेटायला आले होते. अगं तुला धीर द्यायला आलोय ग. कसला धीर? मला वाटलं रात्री जसं झालं ना, तुला घाबरली असशील. मला माहिती नाही तू हे का करतोयस, पण नको ना करू. तुला चांगलंच माहिती मी का करतो. माझं प्रेम आहे ग तुझ्यावर. तू आला परत तिथंच. तू कधी सुधरायचा नाही. अगं नको ना एवढी चिडचिड करू. मी आलो सकाळी गावातनं चक्कर मारून, गाव अख्खं शांत आहे. मला नाही वाटत तुला आले कोणाला सांगन म्हणून. तुला आलंय, तो काही कोणाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. एखाद दिवशी तू पण मार खाशील आणि मला पण खाऊ घालशील. काय आद्या लय निवांत बसलाय. कायच निवांत, टँकरचे पैसे तो एक जण येतोय त्यासाठी बसलो. हा का? अरे तुला माहितीये का, सरपंचाने तात्काळ ग्रामसभा भरवली दुपारी. घाईघाईत सरपंच तर कधी ग्रामसभा भरवत नाही. काय माहिती झाला असं काहीतरी मोठा विषय. आधी ऐक की, मला एक सांगायचं होतं. ते काल काजला शाळेपाशी भेटायला गेलतो रात्री. भेटलो, नेमका आले तिथं. त्यानं बघितलं वाटतं आम्हाला. लाल्या लाल्याने बघितलं असं ना, अवघड विषय आहे. बघ ना तू कर ना काहीतरी. ग्रामसभा त्यासाठी तर नसतं ना भरवली. जाऊ दे, तू जाऊ ग्रामसभेला, मी नाही येत. आमचाच विषय असेल ना, लय मारतान बाबा. ग्रामसभेला आल्याशिवाय कसं आहे कळणार काय विषय. आणि आता पण तिला भेटायला गेलतो. म्हणलं तिला जरा धीर द्यावा, लय घाबरून बसली होती. सांगितलं तिला नाही काय होत, नको लय घाबरू. अरे तू काय जरा येडा आहे का? रात्रीच कांड केला आणि आता परत तिला भेटायला गेला. तू काय सुधारायचं नाही. बघ ना आद्या, एवढी बार कर काहीतरी, परत भेटत नाही मी तुला. चालून बघू ग्रामसभेत काय होतंय, करू काय तर. गणप्या, हा चांगली दाढी कोर बरं मस्त. दाढी करू आणि व्हाईट शर्ट घालून कुठं चाललाय आज? अरे कुठं नाही, गावातच आहे. गावातच आहे. तुला सांगतो, गावात आहे ना आपले असे मोठे मोठे बॅनर लागणार आहे आता. बॅनर लागणार आहे काय? पदवीत मिळवलं काय तू? नाही पदवीत काय एक बातमी गावली मला. बातमी गावली? हा. सांग की मला पण. अरे सांगितलं असतं बरं का, पण मजा नाही येणार ना राव. ती बातमी ना मला ग्रामसभेत सांगायची. ग्रामसभेत सांगायची का? मग बघ कसा राडा करतो. तर काय करायचंय? दाढी कोर चांगली मस्त. ठीक आहे चालेल. कट मारायचंय का? हा कट मार मस्त. गावात चमकलोच पाहिजे बघ. चमकला पाहिजे. हा बरं ठीक आहे चालतंय. अरे मला पण जायचंय दुकान बंद करून नंतर. का बरं? बायकोने लय डोक्याला ताण आणलाय. या घरी या घरी या घरी. तो झालं की जातो मी पण घरी. बर बर चालतंय. चालतंय.
काजल, उरकली का काम? काय झालं? काम उरकली, पण अगं रात्री मी तेव्हा मला भेटायला गेले होते. पण असं वाटतंय त्या लाल्याने पण पाहिलं असन. ग बाई, कशाला कुटाणा केलास? म्हणूनच रात्री मी तुला बघत होते आणि तू दिसत नव्हती. कशाला गेली तू? आणि त्यात रात्री गेली. आता त्या लाल्याने पाहिलं असन ना, तो गावभर करीन. तुला माहिती ना तो कसा आहे. त्यात आज ग्रामसभा आहे. मेरे त्यात आमचा मुद्दा तर नसन ना ग. जर आमचा मुद्दा असला ना, माझं नाव लय खराब होईन ग. तुम्ही मैत्रीण आहे ना, कर ना काहीतरी. ग्रामसभेत तर जावं लागेल. आपण बघू तर जाऊन नेमकं काय मुद्दा आहे. तू नको काळजी करू आपण काहीतरी. तू नको टेन्शन घेऊ. बरं गणप्या, थोडे मागचे आणि आत्ताचे लिहून ठेव. येतो. यायला कोणी येतंय का नाही? मेरे मला भीती वाटते. जातो मी नाही येत. अगं मी आहे ना, चल तू. आद्या, खूप जागा ग्रामसभेला मी नाही येत बाबा. अरे वाम्या, ग्रामसभा का भरवली हे आपला मुद्दा कळला पाहिजे ना. ग्रामसभेला गेल्याशिवाय आपलं कसं यायचं? तू चल, काय नाही होत. वा 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 सरपंच, लालू शेठ शिवाय ग्रामसभा पुढे जाईल काय? ग्रामसभा बोलवायचं कारण म्हणजे तर आपल्या गावात सरपंच, माझं दागिनं हरवलं. मला आत्ताच माझं दागिनं पाहिजे. ग्रामसभेत बोलायचा मुद्दा आहे का? तुमचं काय चाललंय? माझं दागिनं चोरीला गेले ते. तुम्ही शांत बसा. गंगे काय एवढे तनतन करते? कस काय झालंय असं? हा, माझा सोन्याचा हार चोरीला गेलाय. कुठे ठेवलाय मला घाव ना बी. किती वेळची हुडकायले मी, मला भेट ना. कोणत्या मुडद्याने चोरलाय काय माहिती. अगो तू सांगू का, माझा सोन्याचा हार होता 5 तोळ्याचा. पुढे चोरीला गेलाय काय माहिती. अगो माझ्या आईने करून दिला होता. सापडेल नाही, कुठं जायचं. तुमच्या सगळ्या समस्या सोडवल्या जातील. तुम्ही शांत बसा. हो सरपंच, मला तुम्हाला एक सांगायचंय. काय हरवलं आता तुझं? हरवलं नाही, सापडलंय. हो, काय सापडले? माझा दागिना का? अहो द्या ना मग, कवाची त्याच्यासाठीच बसले. ओ बाई, दागिनं बिगिनं नाही सापडलं मला. मला तुम्हाला सगळ्यांना एक लय मोठी बातमी सांगायची. काल रात्री दाबून कोंबडी खाल्ली आणि चाललो होतो. वरच्या बोळीत मला कोणीतरी 2 जण दिसले. चोर असन ते. चोर नाही, जोडप्यासारखं वाटत होतं. जोडपी आणि आपल्या गावात हा, कोण होते ते? काय नाही, आलो आलो. कोण असं? लाल्या, कोण होत ते? लाल्या, अरे सांग ना तू, कोण होत ते? अहो सरपंच,
अंधारात मला काही त्यांचा चेहरा नीट दिसला नाही बरं का, पण जोडपच वाटत होतं. लाल्या तुला बाद झाला असं. जाऊ दे ते सरपंच, तुम्ही ग्रामसभेच्या मुद्द्याचं बोला. मी नसन बघितलं, पण त्यांनी बघितलं असन. कोणी? कॅमेरा. सरपंच खरं चेक कॅमेरे, मग कळन जोडप होत चोर होते. कॅमेरे तर लावलेत, पण थोडं वायरिंगचं काम राहिलेलं आहे, ते आपण करू 2 दिवसात. अहो सरपंच, वायरिंगचं काम राहिलंय, तो वायर ठेवली दिवाणात लपून. आल्या, दिवाणात? अगं बाया, त्या दिवशी मी दिवाणात गोदडे ठेवले, त्याच्यात तर हार गेला नसेल माझा. थांबा मी बघून आले. अहो, तुम्ही काय इथं थांबला? चला मला हुडकू लागायला. आलो ते मागत आलो, चल. सरपंच मग ते कॅमेरा काय फक्त नावापुरतं लावलात का गावात? असं केलं तर कसा गावचा विकास होईल? अरे लय केलाय गावचा विकास. हो दिसतो ना तो. तुमच्या घरापुढं सिमेंटाचा रोड, आणि ते वरच्या वाडीत पावसाळ्यात चालता पण येत नाही. जरा त्या वरच्या रोडचं बघा. तुम्हाला शिकवणार काय गावचा विकास कसा करायचा ते? नाही सरपंच, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे. कसे ना सरपंच, आम्ही तरुण पोरं तुम्हाला फक्त गावच्या कार्यक्रमाला आठवतो. आणि त्या कार्यक्रमामध्ये मान सन्मान सत्कार सगळं तुमचं तरुण पोरग कुठं असतं. गावातल्या पंक्तीत जेवण वाढाय आणि स्टेजच्या खाली शालन नारळ घेऊन उभा असतो. सगळं गाव निघून जातं, तो तरुण पोरगा शेवटपर्यंत कार्यक्रमात असतो. आणि आज मी थोडंसं काय बोललो तर तुम्ही लगेच म्हणता तुला काय कळतं. गावातला कार्यक्रम कसा चांगला होईल हाच विचार फक्त गावातल्या पोरांच्या मनात असतो. बरोबर आहे सरपंच साहेब. जर गावात सगळ्या सुविधा असत्या तर गावातली लोक गाव सोडून बाहेर का गेली असती? आणि माझी इच्छा नसताना सुद्धा मला गाव सोडून जावं लागलं आणि बाहेर गावी शिक्षण घ्यावं लागलं. सगळ्यांचीच परिस्थिती नसते बाहेर जाऊन शिकायची. काहीच आहेत जे बाहेर शिकतात, पण ज्यांना जाता येत नाही ते इथंच राहतात. आणि थोडे दिवस घरी बसलं की घरचे लगेच लग्नाचं बोलायला मोकळे. सरपंच साहेब, बाहेरच्या शाळांमध्ये एवढा बदल होतो, आपल्या शाळांमध्ये का बदल होत नाही? गावातल्या मुलांना कमी नका समजू. ही मुलं पण चांगल्या मार्काने पास होतात. आणि सरपंच, तुम्हाला समजलंच असेल ना, त्या जानवीनी 10वीला 85% घेऊन पहिला नंबर आणलाय. तिच्यासाठी पण काहीतरी करायलाच पाहिजे ना गावाने. हा, तुमच्या सगळ्यांचं बरोबर आहे, मला पटतं. आणि सरपंच साहेब, जरा ते पाण्याचं पण बघा, विहिरीवरून लय लांबून पाणी आणायला लागतं. बरं मी काय म्हणतो सरपंच साहेब, आपण ना 2 नळ बसू. 2 नळ? हा, एक थंड पाण्यासाठी, एक गरम पाण्यासाठी. जेव्हा पाहिजे तेव्हा थंड पाणी, जेव्हा पाहिजे तेव्हा गरम पाणी. अरे लाल्या, काय चाललंय तुझं? विषय काय चाललाय आणि तू काय बोलतोय? तुम्ही सर्वांनी चांगले विचार मांडलेत, त्यामुळं मलाही चांगलं वाटतंय. आपण या समस्येवरती लवकरच तोडगा काढूया. सरपंच साहेब, आमच्या सायकलीचं बघा ना, लांब जावं लागतं शाळेला. पहिलं तुमचं नाही, आधी मी ह्या चिमणीच्या सायकलीचं बघतो. काय चिमणे? आज ग्रामसभा घेण्याचं मुख्य कारण तुम्हाला कळलंय का? ऊन खूपच जास्त वाढलेलं आहे आणि आता सावलीची गरज भासते लोकांना. त्यामुळं आपण झाडं लावली पाहिजे. झाडं लावली तर पाऊस पण खूप छान पडेल आणि लोकांना सावली पण मिळेल. चला आपण झाडं लावायला जाऊ. चला. उम्या, आणि शाल आणि नारळ आणले का? आणलं ना सरपंच, आलं जान्हवीचं घर. जान्हवीला आवडलं? जानवी, ए जानवी, जान्हवी बाळा, 85% मार्क मिळून तो गावाचं नाव खूप मोठं केलं. याचाच आमच्या सगळ्यांना अभिमान वाटतो. ओम्या, दे रे शाल. पूर्ण सत्कार घेतो. अरे या ना सगळे हात लावा. अभिनंदन जानवी. ए थांबा थांबा पूर्ण. ए शा, कुठं काढ रे. हे स्माइल सगळ्यांनी. गावातील मुली खूप काबाड कष्ट करतात.
ना कुठला ट्युशन आणि कोणाचे मार्गदर्शन नसताना ते आपल्या जिद्दीवरती चांगले गुण मिळवतात. तसंच एक उत्तम उदाहरण म्हणजे मळवंडी ढोरेतील जान्हवी विकास ढोरे हिने 10वीमध्ये 85% गुण मिळवून पहिला नंबर मिळवलेला आहे. मावळ प्रोडक्शन टीमकडून तिला खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यशा तू लय भारी काढलं बघ. फोटो काढला मिस नाही आलं त्याच्यात. मस्त आहे. मस्त आहे. सरबत गोड आहे बरं का. अजून भेटलं तर बघ. एवढं एकच बळबळ भेटलाय. कोंबडी असती ना सोडलीच नसती. हे चला रे पोरांनो, अजून लय काम करायचे आहेत आपल्याला. चला चला चला. थांबा. आजपासून आपण झाडं लावायची योजना राबवणार आहोत. मला माहिती आहे तुम्ही गावासाठी मदत करताय. आधी ओम्या चल खड्डे खाण्याला घ्या. हा टेकडीचा भाग आहे. इथं काही जास्त झाडं लावता येणार नाही. आपण झाडं खाली लावूया. यशा तुझं काम काय? सगळ्या झाडांना पाणी घालायचं. ओके ओके. घरून कुदळ आणाय पाहिजे नव्हती. अगं मी रे आधी तरी बोलायचं होती घरी आणली असती. आता हे सांगायला लागतं का? आद्या तू खोद, मी झाडाला माती घेऊन येतो. काजल तू पण इकडे झाडं लावणार आहे? हा, ते सरपंचांनी जरा लांब लांब झाडं लावायला सांगितली. बर, कालचं बरं झालं आपलं गावात कळलंच नाही, संकट टळलं. काजल आपण एकत्र झाड लावायचं का? हे बघ ओम्या, तुझं असं असतं. झालं लगेच सुरू. हे घे झाड, लाव तुझं तू. जाते मी. आधी आज ग्रामसभेत चांगले मुद्दे मांडले तू. चांगलं बोललास. हो, गावासाठी मी तेवढं करू शकतो. लावली का झाड? नाही, दिलं मी त्या ओम्याकडं. म्हणत होता एकत्र झाड लाव. अगं मला लावायचं ना. तुला सांगू का, माझी तर लई इच्छा आहे मी आणि आधी मिळून एक रोपटं लावायचं. लाव की मग. तो काय आधी तिथं. झालं असेल तर चला, राहिलेलं उद्या बघू. एमिरे थांब की, जाऊ आपण सगळे सोबत. कुणासाठी थांबायचंय आणि कशासाठी?